चला तर आज तयार करूया दम आलूची भाजी। दम आलूची भाजी करायला आपल्याला छोटे छोटे बटाटे लागतील। बटाटे छान कुकरला उकडून घ्यायचे, त्यावरची साल काढून घ्यायची। आता आपल्याला हे तेलात फ्राय करून घ्यायचे। यामुळे काय होतं की बटाटे वरतून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असतात। आता ग्रेव्ही तयार करण्यासाठी एका पातेल्यामध्ये अर्धा वाटी तेल, त्यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट आणि 1 चमचा कांदा खोबऱ्याची पेस्ट, 3 ते 4 टोमॅटोची प्युरी घालायची, छान शिजवून घ्यायची। आता हे सगळे मसाले शिजल्यानंतर सगळे सुखे मसाले घालायचे, हळद, तिखट, मीठ, गरम मसाला, धनेपूड, जिरेपूड आणि सगळं छान 5 मिनिटं शिजवून घ्यायचं। त्यानंतर आपण जे बटाटे फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आणि छान मसाल्यांची कोटिंग करून 10 मिनिटं शिजवून घ्यायचे। 10 मिनिटानंतर यामध्ये आपल्याला गरम पाणी सोडायचं आहे। तुम्ही आवश्यकतेनुसार गरम पाणी सोडू शकता। आता बघा 10 मिनिटं आपल्याला परत झाकण लावून ठेवून शिजवायचं आहे। बघू शकता मस्त अशी तरी सुटली आहे भाजीला, खूप सुंदर लागते ही भाजी। तुम्ही पण नक्की करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब